यावेळेस आपण गीत ऐकूया आणि गीत गाऊन प्रभूच्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देऊया. मसीह आ रहा, राजा का राजा आ रहा, सेनाओं का प्रभु पराक्रमी राजा आ रहा. तो है पाठ को अपने सिर ऊंचे करो, सनातन के द्वारों ऊंचे हो जाओ, क्योंकि प्रतापी राजा प्रवेश करेगा, सेनाओं का राजा आ रहा. होशाना, होशाना, होशाना आसमान में हो, होशाना, होशाना, होशाना गाओ के पुत्र को. धन्य है वो जो यहोवा के नाम में आता है, होशाना आसमान में हो, होशाना, होशाना, होशाना आसमान में हो, होशाना, होशाना, होशाना गाओ के पुत्र को. धन्य है वो जो यहोवा के नाम में आता है, होशाना आसमान में हो. पराक्रमी प्रभु अद्भुत युक्ति करने वाला, अनंत काल का पिता आ रहा. शांति का राजकुमार इम्मानुएल आ रहा. उसकी प्रभुता सदा बढ़ती रहेगी, उसकी शांति के राज का अंत ना होगा. दाऊद की राजगद्दी पर वो राज करेगा, धर्म और न्याय में राज करेगा. होशाना, होशाना, होशाना आसमान में हो, होशाना, होशाना, होशाना दाऊद के पुत्र को. धन्य है वो जो यहोवा के नाम में आता है, होशाना आसमान में हो, होशाना, होशाना, होशाना आसमान में हो, होशाना, होशाना, होशाना दाऊद के पुत्र को. धन्य है वो जो यहोवा के नाम में आता है, होशाना आसमान में हो, होशाना आसमान में हो, होशाना आसमान में हो, होशाना आसमान में हो, होशाना आसमान में हो. देवाच्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद असो. स्तोत्रकर्ता आपल्या स्तोत्रामध्ये असं म्हणतो, ज्याची श्रद्धा परमेश्वरावर आहे, ते जो सियोन पर्वत निश्चल असून सर्व काळ टिकतो त्यासारखे आहेत. आपण प्रार्थना करूया.
स्वर्गीय प्रभो, आम्ही तुझी स्तुती करीतो. तुझ्या नावाला पुन्हा एक वार मान, महिमा आणि धन्यवाद देतो. प्रभुदेव बापा, आम्ही आज तुझं मनन चिंतन करत असताना, तुझ्या वचनाचा अभ्यास करत असताना प्रभू तू आम्हाला आपल्या आत्म्याने चालीव. आणि प्रभू तुझी जी आमच्याबद्दल योजना आहे, जी इच्छा आहे, ती प्रभू तुझं वचन ऐकून त्याप्रमाणे वागून पूर्ण करावी म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. बोलत असताना आपल्या दासाला तू कृपा करव. आता तू आमचा ताबा घेव, येशूच्या नावाने आमेन. मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले आहेत त्यापैकी पहिला शास्त्रपाठ यशाचं पुस्तक 42 अध्याय आणि 1 ते 7 ही वचने. त्याच प्रकारे नवीन करारातून प्रगटीकरणाचं पुस्तक 5 अध्याय 1 ते 10 ही वचने आपण वाचूया. आणि योहानाचं शुभवर्तमानाचा 18 अध्याय 33 ते 37. प्रभू तुम्हास असो. योहानाने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 18व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 33व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. यास्तव पिलात पुन्हा कचेरीत गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, तू यहुदांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, तू आपण होऊन हे म्हणतोस किंवा दुसऱ्यांनी तुला मजविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नव्हे. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून माझ्या शिपायांनी लढाई केली असते, परंतु माझे राज्य येथले नव्हे. यावर पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले की मी राजा आहे असे तू म्हणतोस. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा यहुद्यांकडे बाहेर जाऊन त्यास म्हणाला, त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, पण वलांडनात मी तुम्हासाठी एका इस्माला सोडावे अशी तुमची रीत आहे, म्हणून मी तुम्हासाठी यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, याला नको तर बरब्बाला सोडा. बरब्बा हा एक लुटारू होता. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. देवाच्या वचनाकडे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देऊया. आज संपूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये मुख्य प्रवाहाच्या मंडळामध्ये आजचा रविवार हा प्रभू येशू ख्रिस्ताचा सण म्हणून पाळला जातो. यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा राजा कसा आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्त याचं प्रभुत्व आमच्यावर कसं आहे, त्याची एकाधिकारशाही आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे चालवली जाते याबद्दल विचार करण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणून आमच्या येशूचा आमच्या सद्य परिस्थितीमध्ये कसा एकाधिकारशाही आहे, कशी त्याची राजेशाही चालते यावरती आपण थोड्या वेळेमध्ये लक्ष देऊया. हल्ली जर आपण वर्तमानपत्र वाचली किंवा बातम्या ऐकल्या तर आपल्याला एक आढळून येतं प्रकर्षाने, आणि ते म्हणजे योग्य आणि उत्तम नेतृत्वाचा अभाव. चर्चमध्ये असो, समाजामध्ये असो, देशामध्ये असो, आम्हाला योग्य अशा नेतृत्वाचा अभाव दिसून येत आहे. आणि यातूनच धन, सत्ता, अधिकार यांचा दुरुपयोग होत चाललेला आहे. आणि त्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे असंही होत आहे की ज्यांच्यावरती अन्याय केला जात आहे, ज्यांना न्याय मिळत नाही, त्यांना न्याय मिळवून दिल्यानंतर, त्यांच्यावरचा अन्याय दूर केल्यानंतर हे नेतृत्व त्यांच्या हाती सोपवलं जातं. परंतु अशा लोकांना नेतृत्वाचा लाभ मिळाल्यानंतर ते चांगलं काही करण्याऐवजी त्यांचा जे छळ करत होते, त्यांच्यावर जे अन्याय करत होते, त्यांच्याप्रमाणे ते वागू लागतात. म्हणून ह्या विचित्र अशा नेतृत्व कोंडीमध्ये लोक सापडलेले असताना प्रभू येशू याचं नेतृत्व कसं उत्तम प्रकारे शास्त्रामध्ये रेखाटलेलं आहे त्याकडे आपण पाहणार आहोत.
मत्तई, मार्क, लूक आणि योहान या 4 शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त आणि पिलात यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाचं वर्णन आहे. परंतु त्यातल्या त्यात योहानाने जे संभाषण लिहिलेलं आहे त्यामध्ये आम्हाला 2 गोष्टींचा फरक आढळतो. एक, पिलाताची राजेशाही आणि दुसरं आहे येशूची राजेशाही. आणि म्हणून या दोघांच्या राजेशाहीमधून उत्तम नेतृत्व कोणाचं आहे यावरती आपण आज भर देणार आहे. प्रशितांच्या मतांगीकारामध्ये आपण वाचतो की पंतय पिलाताच्या वेळेस येशूने दुःख सोशिले, त्याला वधस्तंभावर खेळले गेले. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्याचा गुन्हा किंवा पाप हे यहुद्यांच्या माथी नाही, हे यहुद्यांनाच जबाबदार धरलेलं नाही, तर त्याबाबत पिलाताला जबाबदार धरण्यात आलेला आहे. कारण अधिकार पिलाताकडे होता, सत्ता पिलाताकडे होती. आणि म्हणून आज येशू आणि पिलात, पंतय पिलात यांच्या नेतृत्वापैकी येशूचं नेतृत्व किती उत्कृष्ट आहे आणि उत्तम आहे हे आपण पाहूया. पहिला मुद्दा आहे, येशूची राजेशाही ही या जगाची नव्हती. येशू पिलाताला सांगतो, माझे राज्य या जगाचे नव्हे. योहानाचं शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 36व्या वचनामध्ये आम्ही पाहतो पॅलेस्टाईनचा कारभार आणि सत्ता पिलाताच्या हाती होती आणि म्हणून त्याचं राज्य हे रोमन साम्राज्याच्या दबावशाहीखाली दडपणामुळे मिळालेली सत्ता आणि अधिकार याने भरलेलं होतं. आणि त्यामुळे पिलाताच्या वरती जे सरकार होतं किंवा जी सत्ता होती त्या सत्तेला जे आवडेल तेच त्याला करावं लागत असे. आणि येशूच्या राजेशाही बाबतीमध्ये आम्हाला हे पाहायला मिळत नाही. तो म्हणतो की माझं राज्य या जगाचे नव्हे. दुसरं एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे येशूची राजेशाही ही संचयाने किंवा कोणीतरी दिलेली आहे आणि मग मी ती घेतलेली आहे अशा प्रकारची ही राजेशाही नव्हती. पिलाताची राजेशाही ही सत्तेच्या बळावर आधारित होती. पिलाताची राजेशाही ही त्याला रोमन सरकारने दिलेली होती आणि ही येशूच्या राजेशाहीच्या विरोधामध्ये होती. कारण येशूची राजेशाही किंवा येशूची सत्ता ही फार वेगळी आहे. पहा बरं, माझ्याबरोबर काढा फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 5 ते 11 ही वचने. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. कसली चित्तवृत्ती? पुढे तो लिहितो, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही. बघा, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली जे काय आहे त्याने येशूच्या नामाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. देवाच्या स्वरूपाचा असूनही, राजांपेक्षा देव हा अतिउच्च आहे नाही का, त्या देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही. अशा प्रकारचं राजेपण किंवा अशा प्रकारची राजेशाही आणि सत्ता ही येशूची होती. तिसरी गोष्ट, प्रभू येशूची सत्ता किंवा प्रभू येशूची जी राजेशाही आहे ही दुसऱ्यांकरता देणे आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सहभागी होणे यावर ते उभारलेली होते.
दुसऱ्यांकरता स्वतःचा जीव देखील देणारा हा राजा आहे. दुसऱ्यांकरता स्वतःची पर्वा न करणारी ही राजेशाही आहे, ही सत्ता आहे प्रियानो. आणि म्हणून येशूचं राज्य हे हिंसा, सत्तेची लालसा यावर उभे नव्हते, तर प्रेम आणि सहभाग यावरती येशूचं राज्य उभं आहे. त्यावेळेस होतं, आजही आहे आणि पुढेही असणार. म्हणून शेअरिंग इज केअरिंग म्हटलेलं आहे. ते याचमुळे प्रियानो की जसं प्रभू येशू ख्रिस्त हा राजा आहे आणि त्याच्या राज्यामध्ये तो त्याचं जे काय आहे तो लोकांसाठी देऊन टाकतो. त्याने स्वतःचं अर्पण त्या वधस्तंभावरती केलं. त्याने स्वतःचं पवित्र रक्त त्या वधस्तंभावरती ओतलं प्रिया. आणि अशा प्रकारचा हा राजा अनमोल आहे, एकमेव आहे प्रियानो. पिलाताची राजेशाही, पिलाताची सत्ता, पिलात काय अशा प्रकारे प्रियानो एक नमुना दाखल लोकांसमोर त्याचं राज्य नव्हतं. असा नमुना दाखल राजा नव्हता. आणि म्हणून येशूचे राज्य, येशू हा राजा अतिउत्तम राजा होता आणि आहे. चौथी गोष्ट आम्ही येशूच्या राजेशाहीबद्दल पाहतो आणि ती म्हणजे ती अधिकारावर उभी होती. ती उसण्या दिलेल्या सत्तेवरती अवलंबून नव्हती प्रियानो. बाहेरच्या ताकदीवर, सामर्थ्यावरती अवलंबून नव्हती. कारण सत्ता आणि ताकद म्हणजे बाहेरून कोणीतरी तुम्हाला एखादी गोष्ट दिलेली आहे, एखादं पद दिलेलं आहे, अशा प्रकारे प्रियानो त्या बळजबरीने दडपण आणून सत्ता काबीज केलेली आहे असा काही प्रकार झालेला नाही. अधिकाराने चालणे, अधिकाराने लोकांशी वागणूक करणे यामध्ये फरक आहे. कारण यामध्ये लोक तुमच्या सोबत असतात, लोक तुम्हाला सहकार्य करतात, लोक तुमचं ऐकतात. यामध्ये दबाव तंत्र उपयोगात आणले जात नाही. लोकांसाठी, लोकांच्या सहमतीने राज्यकारभार चालवला जातो. आणि येशू तशा प्रकारचा राजा होता. येशू तशा प्रकारे राज्य करीत होता. तो लोकांच्या अंतःकरणामध्ये राज्य करत होता आणि म्हणून तो लोकांच्या सुखदुःखाशी सहभागी झाला. लोकांची सुखदुःख पाहून त्याला रडू आले आणि म्हणून लोकांचा जथा त्याच्या सोबत होता. त्यालाच पाचवा मुद्दा आहे, येशूची राजेशाही ही ऑर्गॅनिक लिडरशिप होती, म्हणजे सेंद्रिय नेतृत्व होतं. लोकांचा मोठा समुदाय त्याच्या अवतीभोवती असे, लोकांचा गारडा नेहमी त्याच्या सोबत असे. आणि येशूने पिलाताला म्हटले, माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून माझ्या शिपायांनी लढाई केली असते, परंतु माझे राज्य येतले नव्हे. याचा अर्थ लोकसमुदाय येशू बरोबर होता आणि तो लोकसमुदाय येशूला सहकार्य करत होता, येशूच्या मागे चालत होता, येशूचं ऐकत होता आणि येशू देखील त्यांचं ऐकत असे आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना अनेक गोष्टी तो पुरवत असे. परंतु पिलाताची जी राजेशाही आहे ही जोर जुलूम, जबरदस्ती याने लादलेली होती. जो राजा येई त्याचं लोकांना ऐकणं भाग होतं. रोमनांच्या वसाहतवादावरती आधारित असलेली त्याची ही राजेशाही होती, त्याची ही सत्ता होती प्रियानो. आणि म्हणून लोक त्याच्याशी सहमत नव्हते. लोक पिलाताकडे येशूबद्दल विरोध करत होते आणि याच कारणास्तव पिलाताने येशूला लोकांच्या स्वाधीन केले. कारण पिलाताकडे सत्ता होती पण अधिकार नव्हता. आपल्या वरील अभिजनांना, त्याच्यावरती जे खास लोक होते त्या खास लोकांना संतुष्ट करण्यासाठी मग पिलाताने येशूला लोकांच्या स्वाधीन केले. असंच असतं प्रियानो. सत्ता होती पण अधिकाराचा वापर त्याला करता आला नाही. परंतु येशू ख्रिस्त याच्याकडे सत्ता असूनही त्याने आपल्या अधिकाराचा वापर हा लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या तारणासाठी,
लोकांच्या पापांची क्षमा प्राप्त करून देण्यासाठी वापरला. 6वं वैशिष्ट्य आहे प्रभू येशूच्या राजेशाहीचं, आणि ते म्हणजे त्याची राजेशाही ही सत्यावर आधारित होते. कारण पिलाताला सत्य काय हे स्पष्टपणे समजलेलंच नव्हतं. त्याने येशूला ओळखलंच नव्हतं, आणि म्हणून तो येशूला म्हणतो, तू राजा आहेस काय? येशू आणि पिलात यांच्यामध्ये संभाषण झालेलं आहे, आणि येशू असं म्हणतो पिलाताला, मी राजा आहे असे तू म्हणतोस. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी, आणि जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. मी सत्याविषयी साक्ष देण्यासाठी जन्माला आलो आहे. किती छान. मी जगात का आलो आहे? ते सत्याची साक्ष सांगण्यासाठी आलो आहे, आणि जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. आणि पिलात येशूला असं म्हणाला, सत्य काय आहे? आणि त्याला समजलं नाही, आणि म्हणून तो बाहेर गेला आणि यहुद्यांकडे बाहेर जाऊन त्यास म्हणाला, याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. सत्य असं कुठेतरी ठेवलेलं आहे असं नाही प्रियानो, की जे जाऊन तुम्ही घेऊ शकता. सत्य आजमावण्याची गोष्ट आहे. सत्य हे अनुभवण्याची गोष्ट आहे प्रियानो. आणि म्हणून येशू असं म्हणाला की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. येशू ख्रिस्त जगात आला होता ते लोकांना शिकवण्यासाठी, सत्याविषयी साक्ष सांगण्यासाठी. मग सत्य कोण आहे? गॉड इज ट्रूथ. आणि येशू कोण आहे? येशू हा देव आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता. त्या शब्दाने आम्हामध्ये येऊन वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, नाही का? त्याने आम्हामध्ये देहधारण करून वस्ती केलेली. आणि तो येशू, तो सत्य आहे, स्वतः सत्य आहे, आणि त्या सत्याविषयी साक्ष सांगण्यासाठी तो जन्माला आला. आणि हे सत्य पिलातासमोर उभे असताना देखील पिलाताने त्या सत्याला ओळखलं नाही. आणि म्हणून योहान 14:6 मध्ये लिहिलेला, येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. येथून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे. पिलाताने येशूला पाहिलं, पण येशूला न ओळखल्यामुळे तो पिलात देवाला पाहू शकला नाही, सत्य समजू शकला नाही. येशूची राजेशाही सत्यावर आधारित होते, परंतु पिलाताची राजेशाही जाच, जुलूम, दडपशाही, दबाव यावरती अवलंबून होती. शेवटचा मुद्दा आहे, 7वं वैशिष्ट्य आहे येशूच्या राजेशाहीचा, आणि ते म्हणजे येशूचे राज्य, येशूची सत्ता ही जीवनाला पुष्टी देणाऱ्या योग्य अशा नात्यांच्यावर आधारित आहे. येशूची राजेशाही सर्वांना न्याय देते, जो पिलात देऊ शकला नाही. पिलात अधिकाराने सांगू शकला असता की मी तुमच्यासाठी येशूला सोडून देत आहे, कारण येशू हा निरपराध आहे, निर्दोष आहे. परंतु तो लोकांच्या दबावाला बळी पडला आणि येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी लोकांच्या हाती स्वाधीन केलं आणि एका लुटारूला सोडून दिलं. प्रभू येशूची राजेशाही ही सर्वांना न्याय देते, धार्मिकता देते, नीतिमत्वाच्या मार्गावरून चालण्यासाठी प्रेरणा देते, अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवते, कारण येशूची राजेशाही, येशूचं राज्य हे सत्यावर उभे आहे. शेवटी प्रियानो, सत्तेसोबत अधिकार असणे महत्वाचं आहे. अन्यथा जर अधिकार नसेल तर सत्ता दिशाहीन होते. मग तुम्ही जर घरामध्ये वडीलधारी माणूस असाल, तुमची सत्ता चालते, लोक तुमचं ऐकतात. पण जर त्या सत्तेबरोबर तुमच्याकडे जर अधिकार आहे, त्या अधिकाराचा जर वापर तुम्ही केला नाही, तर प्रियानो, तुमचं कुटुंब हे दिशाहीन होतं. मग हे सत्य
चर्चमध्ये, समाजामध्ये आणि देशामध्येही लागू पडतं. जे नेतृत्व करत आहेत, तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे शासन आहे, पण जर तुमच्या अधिकाराचा वापर तुम्हाला करता येत नाही, तर ज्यांच्यावर तुम्ही सत्ता चालवता ते दिशाहीन होतात. प्रभू येशूची राजेशाही, प्रभू येशूची सत्ता अशी नव्हती आणि अशी नाही. त्याने आम्हाला मार्ग आखून दिलेला आहे, त्याने आम्हाला जीवन दिलेलं आहे, कारण तो सत्य आहे. तो कोणावर अन्याय करत नाही. त्याचं नेतृत्व हे उत्कृष्ट नेतृत्व आहे आणि हेच त्याने पिलातासमोर कबूल केलं. मी सत्याविषयी साक्ष सांगण्यासाठी या जगात आलो आहे. आपण काय करत आहोत? आपली अवस्था कशी आहे? आपण प्रत्येकाने शोधूया आणि वेळीच स्वतःला सावरून पिलातासारख्या दिशाहीन सत्तेचा एक भाग न होता येशू सारख्या सत्ता आणि अधिकारशाही असलेल्या राज्याचा आपण नागरिक होऊया. आपण प्रार्थना करूया. देवबापा, मी तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पिलाताची राजेशाही आणि ख्रिस्ताची राजेशाही यामधला फरक तू आज आमच्या समोर प्रगट केलास. प्रभू देवबापा, आम्ही नेतृत्व कसं करावं आमच्या कुटुंबामध्ये, आम्हाला जी नोकरी दिलीस त्या ठिकाणी, तुझ्या मंडळीमध्ये, तुझ्या लोकांच्या मध्ये आणि या देशामध्ये, प्रभू ते तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही आभार मानतो. निवड आम्ही करायची आहे. पिलातासारखं नेतृत्व करायचं की येशू सारखं? जे उत्तम आहे, जे उत्कृष्ट आहे ते येशूचं नेतृत्व आहे, ज्याने इतरांची काळजी घेतली, इतरांना आपल्या सोबत ठेवलं आणि सर्वांची उन्नती केली. त्याला जो अधिकार स्वर्गातून प्राप्त झालेला होता त्या अधिकाराचा वापर लोकांच्या हितासाठी त्याने केलं, स्वतःला रिक्त केले. आणि म्हणून प्रभुदेव बापा, असे उत्कृष्ट नेतृत्व आम्ही प्रत्येकाने पत्करावं आणि या समाजाला, कुटुंबाला द्यावं, असं तू कर. आता हे प्रभू तू आमचा ताबा घे. तारणारा आमचा येशू याच्याद्वारे. आमेन. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तशीच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता देवज बाप याची प्रीती, देवज पुत्र प्रभूचे ख्रिस्त याची कृपा आणि शांती, देवज पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह आणि देवाच्या लेकरांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेस आपण सुवंद्य देवा हे गीत गाऊ आणि आजची भक्ती आपण समाप्त करू.